ब्रेक नंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये 40 आमदारांवरून 62 आमदार झाल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय आणि ठाकरे गटाला संजय राऊतांचा धोका असल्याचं सुद्धा शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर राऊतांमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे असं ठाकरे गटाचेच नेते सांगतात असंही शंभूराज देसाई म्हणाले। संजय राऊत म्हटले की एकनाथ शिंदे यांना वगळून काल शपथ घेण्याचं नियोजन भाजपचं होतं, कसं बघतो? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी शिवसेनेतली एक भूमिका घेतली, ती संख्या 40 वरनं 62 वर गेली। काय संजय राऊत काय बोलले त्यातलं खरं ठरलंय। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका। उलट संजय राऊतांपासून उबाटाला खूप मोठा धोका आहे। मी मगाशी सुद्धा सांगितलं, उबाटामधले अनेक आमचे मित्र आहेत, जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो तरी मित्र म्हणून आमचं बोलणं होतं, मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो। तेव्हा अनेक तिकडचे उबाटातले सुद्धा लोक सांगतात खाजगीमध्ये की ह्यांच्या बोलण्यामुळे, ह्यांच्या वागण्यामुळे राऊतांच्या दुर्दैवानं उबाटाची ही वेळ आलेली आहे। त्यामुळे हा काय म्हणतो त्याला सावधानतेचा इशारा एक आहे, सावधगिरीचा एक इशारा आहे राऊतांना की त्याने आता थोडंसं स्वतःला आवर घालावा, नाहीतर राहिली साहिली सुद्धा उबाटा ही काय त्यांची अवस्था होईल हे कोणीच सांगू शकणार नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी।